हे वालं जॅकेट आहे आणि हे मी ट्राय केलं तर थोडा वेळ पूर्वी तर परफेक्ट आहे लार्ज साईजचं. तर संध्याकाळी रायडिंग बिडायला मस्त आहे हे जॅकेट. मऊ येतं एकदम मस्त एकदम. हा एकदम लाईट पण एकदम ब्राईट दिसतं. लाईट पण ब्राईट दिसतं बाहेरच एकदम. हो 1000 रुपयाचं आहे. बॉक्सिंग ठेवली काय उपयोग नाही. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या दिवसात सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ मला ऑफिसवरून कॉल्स होते कारण 2-3 कामं. कारण माझा जो कलिग आहे तो आउट ऑफ गेलाय ना, सुट्टीवरती 2-3 दिवस. तर त्याच्यामुळे त्याचं वर्किंग पण मला दिलेलं आहे. घाई पण भरपूर झाली. मी व्हिडिओ पण लेट चालू केला कारण मला बाकी सर्व काम आवरून व्हिडिओ स्टार्ट करायचा होता. तर फायनली व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आणि आता मी देवपूजा वगैरे सर्व करून आंघोळ करून रेडी झालेलो आहे. तर फक्त डबा आणायचा, डबा आणला की आपला जेवण वगैरे लगेच निघायचं. तर असा प्लॅन आहे आजचा. आणि काल तुम्हाला सांगायचं राहिले, काल आहे ना रात्री काय झालं माहिती आहे, मी रात्री झोपलो 11-12 वाजता. म्हणजे तसं पण थंडी वाजत होती थोडीफार बाहेर कारण वारं थंड वातावरण झालं होतं. आणि प्रॉब्लेम काय झाला, नंतर मी जेव्हा रात्री झोपलो हे 2 खिडक्या बंद केली. मच्छरदानीची खिडकी असते ना, ती खिडकी मी ओपन ठेवलेली आणि थोडंसं बोललो की जर वारा येत राहील. आणि काल रात्री थंडी पडत त्यामुळे पंखा पण आला. कारण पंखा मी युजली लावतो पंखा, कारण विदाउट पंखा मला जमत नाही. पण काल मी बोललो की चल पंखा नको लावायला, पंखा नाही लावला. आणि एवढं वारं आतमध्ये सुटलं होतं ना आतमध्ये आणि एवढी थंडी वाजायला लागली, मी अंगावरती घेऊन पण मला थंडी वाजायला लागली. तर मी शेवटी मध्ये खिडकी बंद केली आणि नंतर मग झोपलो. तर थोडंसं बरं वाटलं. तर एवढी थंडी वाढलेली आहे आणि सकाळ आता उठलो तेव्हा पण थंडी. आता ऊन आले तर थोडंसं थंडी कमी झाले, म्हणजे ऊन आलं जरा बरं वाटतं. असं कालचा रात्रीचा किस्सा झाला. मला रात्री परत झोपमध्येच 2-2:30 वाजता उठलो. परत थोडं झोप गेली की मला झोप येत नाही मला. मग तर असं सगळा सीन झाला होता. आणि बघूया संध्याकाळी आपल्याला जर वेळ भेटला तर आपण संध्याकाळी लवकर येऊ. लवकर नाही बोलू शकत पण टाइमवरती येऊ जरासं. आणि 2 गोष्टी आपल्या तर काल तर आपण 2 गोष्टी अनबॉक्सिंग केलेल्या आहेत. हे स्टँड केलं आपण अनबॉक्सिंग आणि ह्याच्यामध्ये ठेवलं आहे मी. ह्याच्यामध्ये माऊस ठेवलेला आहे. आज आपण बघूया वेळ भेटला तर आपलं ट्रायपॉड करूया, जो सेल्फी स्टिक टाईप घेतलेला आपण तो. आणि दुसरं काय पॉवर बँक आणि एक माईक राहिला आहे, तो आपण फुर्सतमध्ये करू कारण त्याला थोडा वेळ भरपूर जाईल. जो गोष्टी आहेत ते सगळं कनेक्ट करून मग चेक करणं हे थोडा वेळ जाईल. त्यामुळे मी ते थोडंसं फुर्सतमध्ये करणार आहे. पण लवकर 1-2 दिवसात ते पण करून टाकेन. तर आता आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मी काही प्लॅन नाही करत. माझा डेली ब्लॉग असल्यामुळे मी काही प्लॅन करत नाही. पण आता मला ऑफिसच्या टायमामध्ये मला शूट करायला जमत नाही. पण तरी पण मला जर काय वाटलं की हे मला कंटेंट घ्यावंसं वाटलं आणि मला लगेच लक्षात आलं तर मी शूट करतो ना. तर अदरवाईज मी नाही करत शूट. डब्बा घेतलेला आहे मी. इथे बघा R15 आहे. तर भारीच आहे बाईक. तर मला कधी वाटतं यार स्वप्न की अशी बाईक घ्यावी. कधी स्वप्न आपलं पूर्ण होईल. आणि बघूया आपल्याला वेळ भेटला, वेळच नाही बोलतोय. जर आपल्याला चान्स भेटला तर आपण अशी बाईक नक्की उचलायची. आता ह्याची प्राईस काय माहिती मला पण माहीत नाही. मला वाटतं आय थिंक 3-4 लाखाची 4 लाखापर्यंत असेलच कदाचित. पण बघूया ते स्वप्न पूर्ण करणार मी नक्की. बघा कधी घ्यायची बाईक किंवा कारच घ्यायची. तर आता बघूया डब्यात काय आहे. चपाती, रस्सा टाईप आहे. वाटतं सोयाबीनच असणार कदाचित कारण सोयाबीन सारखं दिसतंय. तर सोयाबीन आहे. तर फटाफट खाऊन घेऊया. तर डबा भरलेला आहे आणि फटाफट ते खाऊन घेऊया. जरा थंड झालं कारण वातावरण थंड आहे ना, फटाफट थंड झाले. असो चला, भांडे वगैरे धुवून झालेले आहेत. तर फटाफट निघूया. बॉटल घेऊया. बघा असं घेतलेलं आहे कारण चला फटाफट पूर्ण रेडी झालेलो आहे. आता निघूया आपण आपल्या कामाला. मध्ये काय आपल्याला जमलं तर आपण शूट करू. चला मी निघतो कामाला. चला तर मग बाय बाय. मी डिकॅथलॉनला आलो होतो बेलापूरला. थोडंसं काम होतं म्हणून. तिथे एक जॅकेट मला मस्त दिसलेलं आहे. 1000 रुपयाचं जॅकेट आहे. पण आता बघूया, अजून घ्यायचं नक्की नाही. तर ट्राय करूया आपण, जमलं तर घ्यायचं नाही. पण मी बघून नेक्स्ट टाइम ट्राय करेन की ते जॅकेट घेईन नक्कीच 1000 रुपयाचं. तर ते जॅकेट दाखवतो मला. थांबा. हे वालं जॅकेट आहे आणि हे मी ट्राय केलं तर थोड्या वेळ पूर्वी तर परफेक्ट आहे लार्ज साईजचं. बघा याची कॉस्टिंग तुम्हाला दाखवते. बघा 999 कॉस्टिंग, म्हणजे 1000 रुपयाचं जॅकेट आहे. मेल फिमेल दोन्ही येतं आहे. आणि अजून एक दुसरं जॅकेट बघितलं आहे मी. आणि हा ही कानटोपी पण आहे एक थंडीसाठी. इथे आहे ते 99 रुपये. एवढं काही खास नाही पण हे कानटोपी भारी, ही वाली मस्त आहे. आणि आहे
499ला. तर दुसरं जॅकेट दाखवतो तुम्हाला. टी शर्टच बोलू शकतो. हा बघा हे वालं. ह्याला ॲक्च्युली कसं हाताला ग्रीप आहे असं मस्तपैकी. ह्याच्यात बोट घालून हे करायचं. तर संध्याकाळी रायडिंग बिडिंगला मस्त आहे हे जॅकेट. आणि ह्याची प्राईस आहे 799. आणि हे 999. ट्रॅक पॅन्ट घेतले तर 999ला आणि 799 800 रुपये आणि 1000 रुपये. हे पण मस्त आहे एकदम. इकडे ट्रॅक पॅन्ट्स वगैरे आहेत ना 999चे ट्रॅक्स पॅन्ट आहेत. क्वालिटी पण मस्त आहे. हलक्या आहेत एकदम. जास्त जड पण आहेत एकदम हलक्या आहेत. 1500-1600 रुपयाचे आहेत. चल झालं ना. चला आता पुढे जाऊया थोडंसं. 2-3 गोष्टीच्या बघायच्या बघितल्या. आता काय घेतलं नाही मी आता काय. फक्त आता बघतो इकडे जर काय आवडलं तर नंतर नेक्स्ट टाईमला येऊन घेता येईल. पण मस्त आहे एकदम. 1600 रुपयाचे आहे. इकडे असं आहेत. हे पण 800 रुपयापासून स्टार्ट आहेत. मोमो आहेत एकदम मस्त एकदम. हे 300 रुपयाचं. ए भाई 600 रुपयाचं मस्त आहे. पण हे गोदडीसारखं वाटतं. ते घोंगडं असतं ना घोंगड्यासारखं वाटतं. आणि 299 300 रुपयाला. बघू इकडं कसं आहे. पिटते का चालू करतो. अशी डोक्याला अडकवायची असं आहे. कितीला 800ला 799. टाईट केलं की आता ढिल्लं होतं. टाईट केलं की बरोबर आहे. असं आता त्याची तर गरज नाही आपल्याला. कसं वाटतंय असं वाटतंय मी क्रिकेटर. तू लाल का दाखव बघू. तू लाल का दाखव. काढ की त्याला. काढून दे की बाईकसाठी ना. हो वाटतो चांगला. वाटतो चांगला वाटतं देखील. पण ह्याचे प्राईस काय आहे रे. 600 रुपयाचं गॉगल आहे ते सगळे. 600 रुपयाचं गॉगल आहे. हा लालवाला 1800. हे वरचे मला वाटतं 600चे आहेत. आणि हे नाही हे तर बचकन आहेत. आता हेच वरचेच महाग आहेत. आणि हे खालती ते 1000 रुपयाचे आहेत. हा वाला मस्त वाटतं ब्लूवाला. आणि हा बघूया कसं वाटतोय. निघन आलं साईड मोठं झालं. मोठं वाटतं ना. हे आपलं चांगलं आहे. ते 400 रुपयाला. ब्लॅक आणि येल्लो. व्हाईटमध्ये पण आहे. हा एकदम लाईट पण एकदम ब्राईट दिसतं रे. लाईट पण एकदम ब्राईट दिसतं. हा पण ठीक वाटतं. व्हाईटवाला बरोबर वाटत नाही एवढा. साधा वाटतो. येल्लो हे पण भारी वाटतं हे का नाही. वाटतं. हा गॉगल चांगला वाटतोय. पण ह्याची प्राईस आहे 1200 रुपये. सध्या घरी 2-3 गॉगल आहे त्यामुळे मी सध्या नाही घेतो. ही असली बॅग मला घ्यायची आहे रे. हे कितीला आहे. 599ला आहे. हे कमरेला अडकवायचे. बाहेरच एकदा 1000 रुपयाचं आहे. बॉक्सिंग खेळून काय उपयोग नाही. मारलं 1000 रुपयाचे. कोणाला पाहिजे असेल तर ते येऊन घेऊन जावा.